नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासणार आहोत महाराष्ट्रातील निर्मित जिल्हे आणि त्यातून निर्माण झालेले काही जिल्हे। हा विषय MPSC, पोलीस भरती, तलाठी, झडपी तसेच शालेय परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। चला तर मग वेळ न घालवता आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया। या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत जिल्हा म्हणजे काय, नवीन जिल्हे का तयार झाले आणि महाराष्ट्रातील महत्त्वाचे निर्मित जिल्हे जे परीक्षेत वारंवार विचारले जातात। चला तर मग बघूया जिल्हा म्हणजे काय, म्हणजे जिल्हा काय असतं ते। राज्याच्या प्रशासकीय सोयीसाठी राज्याचे विभाग, जिल्हे आणि तालुके असे विभाजन केले जाते। जिल्हा हा राज्याचा महत्त्वाचा प्रशासकीय घटक आहे, ज्यामुळे लोकांपर्यंत सरकारी सेवा पोहोचतात। आणि नवीन जिल्हे का तयार होतात? जिल्हा खूप मोठा असल्यास प्रशासनावर ताण येतो, लोकसंख्या वाढ, दुर्गम व आदिवासी भाग आणि विकासाच्या गरजा लक्षात घेऊन नवीन जिल्ह्याची निर्मिती केली जाते। पाहूया पुढचा जिल्हा, ठाणे ते पालघर 30वा जिल्हा। याची निर्मिती 1 ऑगस्ट 2014 मध्ये ठाणे हा विभाजित जिल्हा असून पालघर हा ठाणे या जिल्ह्यातून निर्माण केलेला आहे। हा निर्माण झाला आहे 1 ऑगस्ट 2014 ला। आता पाहूया महाराष्ट्रातील सर्वात अलीकडचा जिल्हा म्हणजेच पालघर जिल्हा। सन 2014 हा जिल्हा ठाणे जिल्ह्यापासून वेगळा करण्यात आला आहे, म्हणजेच ठाणेतून पालघर हा निर्माण केलेला आहे। मित्रांनो, कोणतीही एक्झाम असो, तुम्ही कोणतीही एक्झाम देत असाल किंवा तयारी करत असाल, MPSC, UPSC, तलाठी भरती, पोलीस भरती किंवा शालेय जीवनामध्ये सुद्धा जिल्हे आणि त्यातून निर्माण झालेले नवीन जिल्हे खूप इम्पॉर्टंट आहेत, महत्त्वाचे आहेत। त्यामुळे छोटे छोटे पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा आणि कोणतेही प्रश्न, कसाही प्रश्न एक्झामला विचारला जाऊ शकतात, त्यामुळे लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचा आहे। आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा, हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे तुमच्यासाठी। ठाणे जिल्हा हा खूप मोठा असल्यामुळे प्रशासन सुलभ करण्यासाठी पालघर जिल्हा निर्माण झाला आहे। मित्रांनो, परीक्षेसाठी लक्षात ठेवा, महाराष्ट्रातील सर्वात नवीन जिल्हा आहे पालघर। सर्वात नवीन जिल्हा आहे पालघर, लक्षात ठेवा, खूप इम्पॉर्टंट आहे, मी परत सांगत आहे। त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे धुळे ते नंदुरबार। धुळेमधून विभाजित जिल्हा आहे धुळे आणि त्यातून निर्माण झालेला जिल्हा आहे नंदुरबार। नंदुरबार जिल्हा हा सन 1998 मध्ये निर्मित झाला आहे आणि मूळ जिल्हा आहे धुळे। हा जिल्हा आदिवासी बहुल आहे आणि स्पर्धा परीक्षेत महत्त्वाचा मानला जातो। या जिल्ह्याची निर्मिती 1 जुलै 1998 साली झाली आहे आणि हा 33वा जिल्हा आहे। नंदुरबार हा 33वा जिल्हा आहे। त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे गडचिरोली आणि चंद्रपूर। चंद्रपूर हा विभाजित जिल्हा आहे आणि चंद्रपूरमधून निर्माण झालेला जिल्हा आहे तो गडचिरोली। गडचिरोली या जिल्ह्याची निर्मिती झालेली आहे 26 ऑगस्ट 1982 साली आणि गडचिरोली हा 30वा जिल्हा आहे। गडचिरोली जिल्हा हा घनदाट जंगल, आदिवासी लोकसंख्या आणि दुर्गम भागासाठी ओळखला जातो। आणि त्यानंतरचा जिल्हा आहे उस्मानाबाद ते लातूर। उस्मानाबादलाच धाराशिव असेही म्हटले जाते। उस्मानाबाद हा जिल्हा विभाजित असून त्यातून लातूर जिल्हा हा निर्माण झालेला आहे आणि लातूर जिल्हा हा 16 ऑगस्ट 1982 साली निर्माण केलेला आहे, जो उस्मानाबादमधून आणि धाराशिवमधून। लातूर हा 29वा जिल्हा आहे। लातूर जिल्हा मराठवाडा विभागात येतो आणि ऐतिहासिकदृष्ट्या तो खूप महत्त्वाचा आहे। मित्रांनो, महाराष्ट्र स्थापनेच्या वेळी महाराष्ट्रामध्ये 26 जिल्हे, 235 तालुके आणि 4 प्रशासकीय विभाग होते। आणि आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहोत या 36 जिल्हे आहेत आणि ते निर्मित कसे झाले आहेत ह्या व्हिडिओमध्ये आपण बघितले आहे। तर आपण थोडक्यात माहिती बघूया। तर 27वा जिल्हा आहे 1 जुलै 1998 साली रत्नागिरीमधून निर्माण झालेला जिल्हा आहे सिंधुदुर्ग। सिंधुदुर्ग हा 27वा जिल्हा आहे। आणि 1 मे 1981 साली संभाजीनगरमधून जालना हा जिल्हा निर्माण झालेला आहे। जालना जिल्हा हा 28वा जिल्हा आहे। 16 ऑगस्ट 1982 साली उस्मानाबादमधून लातूर जिल्हा निर्माण झालेला आहे आणि लातूर हा 29वा जिल्हा आहे। 26 ऑगस्ट 1982 साली चंद्रपूरमधून गडचिरोली हा निर्माण केलेला आहे आणि गडचिरोली हा 30वा जिल्हा आहे। 1 जुलै 1998 मध्ये अकोलामधून वाशिम जिल्हा निर्माण केला आहे आणि वाशिम हा 32वा जिल्हा आहे।
1990 साली बृहन्मुंबईमधून मुंबई उपनगर हा एक जिल्हा निर्माण केला आहे आणि हा जिल्हा 31वा आहे. 1 जुलै 1998 साली धुळेमधून नंदुरबार हा जिल्हा निर्माण केला आहे. नंदुरबार हा 33वा जिल्हा आहे. 1 मे 1999 साली परभणीमधून हिंगोली हा जिल्हा निर्माण केला आहे आणि हिंगोली जिल्हा हा 34वा जिल्हा आहे. 1 मे 1999 साली भंडारामधून गोंदिया हा जिल्हा निर्माण केला आहे आणि गोंदिया हा 35वा जिल्हा आहे. मित्रांनो, आपला शेवटचा आणि लास्टचा जो जिल्हा आहे तो जिल्हा आहे पालघर. 1 ऑगस्ट 2014 साली ठाणे जिल्हा हा विभाजित करून ठाणेमधून पालघर हा जिल्हा निर्माण केला आहे आणि पालघर हा 36वा जिल्हा आहे. विभाजित जिल्हे आहेत 10, जे आहेत रत्नागिरी, धुळे, संभाजीनगर, उस्मानाबाद, चंद्रपूर, बृहन्मुंबई, अकोला, परभणी, भंडारा आणि ठाणे. आणि निर्मित जिल्हे आहेत सिंधुदुर्ग, जालना, लातूर, गडचिरोली, मुंबई उपनगर, वाशिम, नंदुरबार, हिंगोली, गोंदिया आणि पालघर. आणि मूळ जिल्हे आहेत 16. विभाजित जिल्हे 10, निर्मित जिल्हे 10 आणि मूळ जिल्हे आहेत 16. एकूण जिल्हे आहेत 36. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण निर्मित जिल्हे आणि विभाजित जिल्हे कोणते आहेत ते बघितले आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यासाठी धन्यवाद. लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा.